त्याचबरोबर या संघातील अंशिलोर किरणे संघातील सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत, आपण खेळपट्टीकडे रवाना व्हावं. तिथे एसटीएनचा उद्घाटन सोहळा सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते पार केला जातोय आणि दोन्ही संघांना आम्ही विनंती करत आहोत की आपण तिथे दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करत आहोत. तर प्रथम लढत इथे होणार आहे राजाराणी घोट विपक्ष आई गावदेवी अंडर 22 खिरणे या दोन संघादरम्यान. टॉस पण तिथंच करूया आपण केलपट्टीवरती. अगदी ही स्पर्धा आपण ज्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहत आहात, प्राप्ती लाईव्ह, जितू गोंडली यांची भूमिका असेल आज या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करण्याची. त्यात पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत पडके सर आणि राम पाटील सर यांची भूमिका असेल पंचांची. आणि अगदी व्यासपीठावर आपण मान्यवरांची उपस्थिती भरपूर मोठ्या प्रमाणावर पाहिली आहे आणि सर्वच मान्यवर अगदी खेळपट्टीकडे रवाना होत उद्घाटन सोहळा तिथे पार केला जातोय. DJ जयेश चिंद्रन त्यांच्या माध्यमातून आम्ही आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय. थोड्याच वेळामध्ये इथे सर्वच पाहुण्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत, आभार व्यक्त करत आहोत. अंश 11 आणि शीतल 11 खेळणे आयोजित 30+ धमाका 2025 मध्ये वर्षाच्या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सातत्याने ही स्पर्धा गेल्या 15-20 वर्षापासून होताना पाहायला मिळते आणि स्पर्धेचा ब्रँड राहिला. खरं तर भरपूर सारे पारितोषिक या स्पर्धेसाठी असणार, ते येणाऱ्या सामन्यामध्ये आम्ही ते घोषित करूच. मात्र 30+ स्पर्धा म्हटली तर खेरणेगावची आणि अंशिलोर खेळणे यांची स्पर्धा गेली कित्येक वर्षापासून या स्पर्धेमध्ये अगदी 12 संघ इन्व्हाइट केले जात आहेत. 3 पारितोषिकं आणि अगदी ट्रॉफीजसुद्धा पाहिली आपण तर अगदी चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय एक दिवशी स्पर्धेमध्ये. कारण या स्पर्धेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने खूप चांगले एक वलय आहे, कारण गेल्या 15-20 वर्षापासून ही स्पर्धा सातत्याने या दिवशी होतच असते. बऱ्याच ठिकाणी होत्या स्पर्धा, स्पेशल 30+ स्पर्धा फार कमी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातली स्पर्धा म्हणजे खेळण्याची स्पर्धा. अंश 11 शीतल 11 खेळणे आयोजित 31 स्पेशल चषक 2025 श्रीफल अर्पण केल्यानंतर टाळ्यांच्या गजराने खेळपट्टीला वंदन केलं जातं, कारण या खेळपट्टीवरती 12 संघ संतोष सर इथे खेळणार आहेत आणि नशीब आजमावणार आहेत. वर्षाचा शेवटचा दिवस आणि सर्वांना एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. एकादशी 30+ आणि तर योगायोग म्हणता येईल, कारण वर्षाचा शेवट भक्तीने होणार आहे सर्वांचा. रामकृष्ण हरी. खेळपट्टीचं पूजन करत असताना सन्माननीय किंगमेकर सरपंच शैलेश शेठ माली साहेब आणि त्यांच्या समेत संपूर्ण मंडळी. टॉस विनंती करतो कॅप्टन तुम्ही समोर या, दोघांनी फक्त कॅप्टननी या. आणि सन्माननीय सरपंच साहेब आणि पाहुण्यांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करायची आहे. संघ आहेत राजाराणी घोट आणि अंडर 22 खेळणे. सन्मान्य बुधाजी माली साहेब असतील, त्यानंतर राजेशजी गोंदली, अशोकजी गोंदली, पांडुरंगजी माली, नरेश माली, संदीपजी माली आहेत, कृष्णा माली, मंगलदास माली, किरण गोंदली, आतिश पाटील. घोट संघाने टॉस जिंकलाय. चला राष्ट्रगीताला सुरुवात केली जाईल. मी विनंती करतो सर्व टीम्स कॅप्टनला, प्लेयर्स, पाहुणे, आयोजक की आपण खेळपट्टीच्या डाव्या उजव्याला एका लाईनमध्ये उभं राहायचं आणि ज्या कोणी प्रेक्षकांनी खेळाडूने कॅप प्रदान केली आहे ते आपण कृपया काढून ठेवा. 2025 शेवटचा दिवस आहे. डीजे मास्टर आपण राष्ट्रगीत सेट करा, आम्ही तुम्हाला सूचना देऊ. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
ही जी वाहिनी वावनचे गाव जितूदादा गोंदले, निकेश पाटील असतील आणि त्यांचे सहकारी कॅमेरामॅन सर्व त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आज बसल्या अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतील लाईव्ह टेलिकास्टवर यूट्यूब चॅनेलवर. सर्वांचा मनपूर्वक आभार. घोट संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी बॅटिंग घेतली आहे, फलंदाजी. चला अंडर 22 संघाला विनंती की आपण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हा. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण गणरायाचं पूजन करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचं पूजन इथे मात्र केलं जाईल. चार वेद 14 विद्या 64 कलेचा अधिपती अधिदाता गणराया बुद्धिदाता चरणी प्रार्थना करून गणरायाला वंदन केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीफल अर्पण करून गणरायाला साकडं घातलं जातं की या स्पर्धेमध्ये कुठलाही अडथळा न येता ही स्पर्धा यशस्वी पार पडावी. हे गणराया चरणी प्रार्थना इथे करत असताना या पाहुणे मंडळींना आपण इथे पाहाल. मी विनंती करतो सरपंच शैलेश शेटमाली साहेब या आणि त्यांच्या समेत जे पाहुणे मंडळी आहेत त्यांच्या शुभास्त्या राजेजी गोंदले असतील, उपसरपंच अशोक गोंदले सदस्य आहेत बघा, बुधाजी माली, पांडुरंग माली, नरेश माली, संदीपजी माली, कृष्णा माली असतील, मंगलदास माली, किरणजी गोंदली, तेश पाटील. तुम्ही दादांना विनंती करतो की आपण गणरायाच्या प्रतिमेचं इथं पूजन करावं. सन्माननीय सरपंच होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं केरणे ग्रामपंचायतमध्ये शैलेश माली साहेब, त्यांच्यासोबत उपसरपंच राजेश गोंदली, अशोक गोंदली यांना विनंती करतो की आपण गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व काय सुसर्वदा. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि गणरायाचरणी प्रार्थना करून या स्पर्धेला सुरुवात करत असताना या पाहुणे मंडळीला आपण इथे पाहतोय. बोला गणपती बाप्पा. पाहुण्याला विनंती करेल की श्रीफल देखील आपण अर्पण करावं. स्पर्धेचे नियम दोन्ही संघांना आपण सुचवा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी शिवजयंती 16 छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमेचं पूजन करत असताना सरपंच शैलेश माली साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्ही पाहताय नारायण शेठ जोमा माली मैदान खेरणे. या मैदानावर रंगणारा एक दिवसीय क्रिकेटचा सामना 31 स्पेशल. ही स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला असते संतोष सर. चर्चे या स्पर्धेची भरपूर मोठी असते की खिरणे गावात 31 स्पेशल चषक कधी सुरू होणार आणि यावर्षी कोणते संघ खेळणार ही चर्चा होत असते. पाहुण्यांना विनंती की आपण श्रीफल अर्पण करून प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य कॅप्चर केलं जातं. सुंदर क्षणचित्र टिपली जातात आणि ही क्षणचित्र टिपत असताना आमचे रील स्टार असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, हे आठवणी त्या प्रक्षेपित होतील प्रत्येकाच्या स्टेटसवरती. श्रीफल अर्पण करत असताना सरपंच शैलेश माली साहेब, अंश 11.
घ्यायचंय. थोड्याच वेळामध्ये आपला सन्मान आम्ही करू. पाहुणे मंडळी स्टेजवर बसून घ्या. थोड्याच वेळाने सन्मान तुमचा होणार आहे. पंच सामना सुरू करा. चला बॅटर. बघा लक्षात घ्या, सर्व संघांनी नोंद घ्या की रिव्ह्यू एकच आहे पंच. बीमर बॉल, बाकी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो तुम्ही दोन्ही अंपायरने घ्यायचा आहे. जो रनआउट असेल किंवा व्हाईट बॉल दोन्ही अंपायर तुम्ही घ्या. फक्त बीमरसाठी टीम रिव्ह्यू घेऊ शकतात, एक रिव्ह्यू. तर विनंती करतो सरपंच साहेब, उपसरपंच सदस्य जे आहेत तर बसून घ्या आपण स्टेजवर. इनिंग ब्रेकमध्ये तुमचा इथे सन्मान आम्ही ते करणार. 31 स्पेशल चषक, आज एकादशीचा दिवस आहे. रामकृष्ण हरी म्हणजे वर्षाचा शेवट हा देवाच्या नावाने आपण करणार आहोत, यात मात्र शंका नाहीये. हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच. आपण उद्यातून सगळ्या प्रसंगी आवाज ऐकलात. तर याच दरम्यान सन्माननीय व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योगपती, रायगड जिल्हा परिषद शाला अध्यक्ष प्रदीप माळी यांचं आगमन झालेलं आहे. जरूर 4 ओव्हरची मॅच असेल तर प्रत्येक संघाला आपला खेळ दाखवण्याची संधी इथून मात्र मिळायला हवी. आणि त्याच उद्देशाने पहिली मॅच आपण जरी थोडंसं उशिराने चालू झाली तरीसुद्धा 4 षटकांची मॅच असेल. सर्वच पाहुण्यांना मी विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरून या मॅचचा आनंद घ्यावा. सन्मान्य पाहुणे आपण प्रदीप माळी यांची उपस्थिती आत्ता पाहिली, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत.